नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित लग्नानंतर होईल का प्रेम, भाग 6. रागिनी इकडे रात्रीच्या 11:30-12च्या दरम्यान मुंबईत पोचली होती. रागिनीच्या रूमवर आणि गण्या काका रागिनीला आवाज देत असतात, पण आतून काहीच रिस्पॉन्स येत नव्हता. किती मोठी इमारत आहे. गौरी मात्र त्या अपार्टमेंटला न्याहाळत असते. अजूनही खालूनच बावरली होती ती, पण कौतुकाने ती पाहत होती. तिच्या डोळ्यात आश्चर्य आणि उत्सुकता दोन्ही भरून राहिले होते. हे स्वप्न नगरी, आज मी तुझ्या या मायभूमीत पदार्पण केलं आहे. मला यश मिळेल याचा मला पूर्ण विश्वास आहे. पण बस तू इतरांप्रमाणे मला आपल्या कुशीत सामावून घे, ती बडबड करत होती. अगदी हात जोडून, डोळे मिटून. तिच्याकडे मात्र विचित्र नजरेनं वॉचमन काका पाहत होते. नमस्ते काका. तिने डोळे उघडले तर समोर तेच. मग ती त्यांच्याकडे पाहून गोड हसली आणि आपली बॅग नीट खांद्यावर घेऊन ती जिन्यानंच वर आली. अपार्टमेंट पॉश असली तरी हे लिफ्टबद्दल तिला काही ठाऊक नव्हते. गावाबाहेर कधी आत्तापर्यंत ती गेलीच नव्हती आणि म्हणून तर तिला मुंबईची ओढ होती. ती बहुतेक जॉबवर गेली असेल. ती वर आली तरी गण्या काका दारातच घुटमळत होते. त्यांनी तिला पाहून ऑकवर्ड स्माईल देत म्हटलं, पण काळजी करू नको, माझ्याकडे या फ्लॅटची की आहे. म्हणतच किंचित हसून त्यांनी आपल्या पॅन्टच्या खिशात हात घातला आणि एक चावीचा जुडगा बाहेर काढला. परत तिच्याकडे पाहून हसले आणि एक एक चावी लावून आता ते पाहायला लागले. हां, उघडले एकदाचे, ते हसत तिला बोलतात. पण ती मात्र अजूनही गोंधळलेली असते. एक तर अशी एकटी ती आणि त्यात सोबत गण्या काका. गण्या काकाला ती तशी लहानपणापासून ओळखत होती. त्यांनी तिला आपल्या पोटच्या पोरीप्रमाणे जीव लावला होता. पण तरी आत्ताची कंडिशन वेगळी होती ना. ती एकटीच या नव्या शहरात. टेम्पोमध्ये ती बापूआईच्या विचारात असल्याने हे सर्व मनात विचार आले नव्हते. पण आता असं तिला फारच अवघडल्यासारखं झालं होतं. अगं गौरी बेटा, आत ये ना. अशी किती वेळ बाहेर उभी राहणार. ते आत जाऊन एकदा रागिनी आहे की नाही चेक करून आले तरी ती दारातच उभी पाहून त्यांनीच तिला आत यायला आग्रह केला. हो म्हणत मग तिने एक पाऊल टाकले उंबऱ्यावरून आणि लाखो भावना मनात उचमळून आल्या. पण तिने मनावर कंट्रोल ठेवला आणि आत एका सोफ्यावर जाऊन बसली. कधी काळी मुंबईला जाऊ तेव्हा आपणही पिक्चरमध्ये दाखवतात तशा घरामध्ये राहू. कदाचित ते आपलं स्वतःचं घर असेल अशी अनेक स्वप्नं. एके इंडस्ट्रीत जाण्याची स्वप्न पाहिली होती तेव्हा ही सुद्धा स्वप्ने जोडली गेली होती आपसुकच. हे बघ, मी आता जातोय. मला परत गावी गेलं पाहिजे. तिला विचारात हरवलेली पाहून गण्या काका तिला भानावर आणत बोलतो, नाहीतर उगा तुझा बापू मला धारणीवर धरायचा. पण तू काय बी काळजी करू नको. आमची रागिनी लय चांगली आहे. ती तुला मदत करेल बघ. ते आता तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत बोलतात. वय ती फक्त मान हलवते. ऑकवर्ड अजूनही वाटत होते तिला. बरं, म्या मग जातो आता. दार नीट लाव आणि ही किल्ली घे म्हणत गण्या काका तिला आपल्याजवळची घराची चावी देऊन बऱ्याच इन्स्ट्रक्शन देतो आणि परतीच्या वाटेला लागतो. तीही मग दार आतून लॉक लावते आणि सोफ्यावर बसते. तेही अवघडूनच. मनात सध्या चलबिचल खूप चालली होती. सगळे व्यवस्थित पार पडेल ना. एके इंडस्ट्रीत जॉब मिळेल ना. आणि मेन म्हणजे ही रागिनी, ती कशी असेल. आपल्याला बघून ती कशी रिॲक्ट होईल असे अनेक प्रश्न मनात असतात. घाबरलेलीही होती ती तितकीच. ती सोफ्यावरच विचार करत करत तशीच आपल्या शरीराचं मडगुळं करून झोपी जाते. विचार करून मन इतकं थकलं होतं की झोप कधी लागली तिचं तिलाच कळाले नाही.
गौरी, आलोय मी. आज तुझा होकार घेऊनच जाणार. इकडे तो तिच्या गावात येऊन पोचला होता. अगदी तिच्या घरापाशीच त्याने गाडी आणली होती. एक उसासा सोडत त्याने स्टेअरिंगवर दोन्ही हात ठेवत खूप खुश होऊन तो बोलला. चेहऱ्यावर तिला भेटण्याचा आनंद काय सांगावा. इतकं तेच कधीही याआधी त्याच्या चेहऱ्यावर आलेलं त्याने खुद्द पाहिलं नव्हते. चला आग्नेयजी, आज जायची वेळ आली आहे. त्याने एकदा आरशात गाडीच्या पाहिले आणि छान स्माईल देऊन बाहेर पडला. अंगातला तसा आळस झटकतच त्याने तिच्या घराकडे पाहिले. आज शांत असलेलं घर काल किती उत्साहात होते हे त्याला आठवले आणि सोबत तीही. तिचा तो अवतारही तसा आपोसकच त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली आणि आता तो अधीर झाला तिला पाहायला. कोणी आहे का घरात? तो पॅन्टच्या खिशात दोन्ही हात घालून उभा होता आणि दारातूनच आवाज देत होता. त्याला तिथले वातावरण जरा वेगळेच वाटत होते. घर पण सताड उघडे ठेवले होते, तेही मेन दरवाजा. त्याला सर्व अजीब वाटत होते. त्याने अजून दोनदा हाक मारली पण घरातून त्याला कसलीच हालचाल दिसली नाही. ज्याचं त्याला कमालीचं नवल वाटले आणि 5 मिनटं वाट पाहून ही कुणी येत नाही हे पाहून त्याने स्वतःच आत जायचा निर्णय घेतला. कोण आहात? कोण पाहिजे तुम्हाला? तोच एक 35शी बाई त्याच्यासमोर येत हळूच बोलते. ती गण्याची बायको होती. नमस्ते. ते मला गौरीच्या बाबांना भेटायचं आहे. पण तिला त्याने काल पाहिले नसल्याने जरा गोंधळूनच तो बोलला. तुम्ही आग्नेय आहात का? गण्याची बायको काहीतरी आठवत बोलते. आमच्या गौराबाईला पाहायला आला होता ना काल? तिनेही त्याला पाहिलेलं नसल्याने ती अंदाज लावत विचारते, कारण बाहेर तीच कार उभी जे होती. हो. तोही गडबडला तिच्या अशा प्रश्नाने, पण परत हसून होकारार्थी मान हलवली. या ना, आत या. ती मग किंचित हसून बोलते, पण तिच्या चेहऱ्यावरचा रंग साफ उडालेला होता. त्याला पाहून हे नक्की. म्या शेजारीच राहते. येते मी. ताईंना बोलावते. ती भरभर बोलत आत जातेही त्याच्या उत्तराची वाट न पाहता. अजबच आहे म्हणत तोही मग घर पाहायला लागतो. घर तसं बैठी आणि साधं असतं, कौलारू. काल गौरीपुढे त्याला बाकी काही दिसत नव्हते, त्यामुळे तो आता शांत उभा राहून पाहत असतो. कांताबाई, तुम्हाला एवढं बी कळत नाही का? पण तोच मागून बापूचा आवाज ऐकू येतो तसं तो मागे वळून पाहतो. बापूचे केस विस्कटलेले, डोळे लाल आणि चेहऱ्यावर निस्तेजपणा. काल जे बापू पाहिले होते त्याने त्यात आणि आजच्या बापूमध्ये जमीन आसमानाचा फरक होता. त्याने ते जवळ येत आहे म्हणून हात जोडून स्माईल केली. मला आजपासून तिचा एक बी फुटू या घरात नकोय, समजलं? पण बापू निर्विकार चेहऱ्याने त्याच्याकडे जातात. त्याच्याच मागे असलेली ती फ्रेम जो इतका वेळ हाताने तो न्याहाळत होता, तीच फ्रेम बापू जोरात खाली फेकत मागून आलेल्या कांताबाईला बोलतात. कांताबाई आणि गणूची बायको तिथेच दारात उभ्या होत्या. तिचा हुंदका ऐकून त्याचे लक्ष त्यांच्याकडे जाते, तर ती तोंडात साडीच्या पदराचा बोळा कोंबून उभी होती. डोळ्याला तो काळा गॉगल होताच, पण डोळ्यातून अश्रू मात्र गालावरून वाहत होते. काही अश्रू ताजे होते तर काही पुसट झाले होते. कळेल का अग्नेयला गौरी पळून गेल्याची बातमी? बापू अग्नेयला कसं सांगतील सर्व? हे सर्व जाणून घेण्यासाठी मला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढच्या भागाचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.